हे प्रेमिक्स बनवण्याची पद्धत अतिशय सोपी आहे. यापासून बनणारे सर्व पदार्थ चवीला खूप छान लागतात. आंब्याचा हंगामा संपल्यानंतरही या प्रेमिक्सच्या मदतीने तुम्ही आंब्यांपासून बनणारे विविध पदार्थ कधीही सहज तयार करू शकता. चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला आपण सुरुवात करूया. प्रेमिक्स एकदा बनवून ठेवले की ते बरेच काळ टिकते आणि गरजेनुसार तुम्ही त्याचा वापर करून मँगो शेक, सरबत, स्मूदी, डिझर्ट तसेच इतर अनेक आंब्याचे पदार्थ अगदी काही मिनिटातच तयार करू शकता. तुम्ही 12ही महिने टिकवून ठेवू शकता. त्यासाठी व्हिडिओ संपूर्ण बघा. नमस्कार, मी ज्योती. तुमच्या सगळ्यांचे मनापासून खूप खूप स्वागत. आज माझ्या घरी भरपूर आंबे आले होते. त्यातील काही आंबे कापून पाहिले तर आतून थोडे पांढरे निघाले आणि चवीला किंचित आंबट वाटत होते. सुरुवातीला वाटलं साखर घालून फ्रीजमध्ये साठवून ठेवूया. मग विचार केला असे काहीतरी करू की प्रत्येकाच्या घरी सहज करता येईल. तेव्हा माझ्या डोक्यात कल्पना आली, आंब्याची पावडर बनवूया. पावडर बनवणं जितकं सोपं वाटतं तितकंच त्यामागे काही महत्त्वाच्या छोट्या गोष्टी आहेत. सर्वप्रथम मी आंबे सोलून त्याचे तुकडे केले आणि मिक्सरमध्ये बारीक वाटून घेतले. गठुळ्या मात्र फेकू नका, त्यावर आलेला गर काढून घ्या. पुढे त्या गठुळ्यांचाही एक छान उपयोग मी तुम्हाला नक्की सांगणार आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला व्यवस्थित असं बारीक छान दळून घ्यायचं आहे, जेणेकरून आपल्या पावडर पण छान तयार होईल. आता गराचं मोजमाप करूया, कारण किती गर आहे त्यानुसार किती साखर घ्यायची हे ठरतं. माझ्याकडे एकूण 3 वाट्या इतका गर आहे. त्यासाठी मी 2 वाटी इतकी साखर घेतली आहे. तुम्हाला जास्त गोड आवडत असेल तर तुम्ही 3 वाट्याही साखर घालू शकता. साखर पिठी साखर नसून जाडसर असली तर अधिक चांगलं, त्यामुळे पावडर लवकर तयार होते. साखर घातल्यानंतर मिश्रण जास्त ढवळायचं नाही, फक्त हलकंसं मिसळायचं, कारण जास्त ढवळलं तर आंबा पाणी सोडतो. त्यामुळे मिश्रण अलगदं हलवायचं आहे. आपल्याला जास्त प्रमाणात मिश्रण हलवत बसायची काही गरज नाही. तुम्ही बघू शकता मिश्रण छान प्रकारे आपलं तयार झालं आहे. त्यासाठी आपण आता पूर्वतयारी करून घेऊया. माझ्याकडं आंब्याचा गर हा 3 वाट्या होता, म्हणून त्यासाठी मी 3 ताटं घेत आहे. मिश्रण तयार झाल्यावर ते लगेच मोठ्या ताटामध्ये किंवा परातीत पातळ पसरून ठेवायचे. मी 3 कप गर असल्यामुळे मी इथे 3 ताटं पसरले. एक महत्त्वाची ट्रिक आहे, ताटं थेट उन्हात ठेवायची नाहीत. खिडकीजवळ जेथे हलकी हवा येते आणि पंखा चालू असतो अशा ठिकाणी ठेवायचे. उन्हात ठेवलं तर साखर वितळत राहते आणि मिश्रण नीट सुकत नाही. दुसऱ्या दिवशी आपल्याला जर मिश्रण कोरडं वाटत असलं की हलक्या हाताने आपल्याला कडा मोकळा करून घ्यायचे आहे. त्यामुळे दोन्ही बाजू सारख्या सुकतात. त्यानंतर त्याचे छोटे तुकडे करायचे आपल्याला. आणखीन एक गोष्ट लक्षात ठेवायची, मुंग्या लागू नयेत म्हणून मी ताटं थोड्याशा उंच जागेवर ठेवली होती. त्यामुळे मुंग्यांचा अजिबात त्रास झाला नाही. असं करत करत 4 दिवसात मिश्रण पूर्णपणे कोरडं झालं. त्याचे तुकडे करून पुन्हा सुकवले. शेवटी ते गुळासारखं दिसू लागलं. अनेकांना प्रश्न पडला की साखरेऐवजी गूळ वापरला तर चालेल का? नाही, गूळ घातल्यास रंग पूर्ण बदलतो. त्यामुळे साखरच वापरा. मिश्री वापरायची असेल तर ती बारीक करून वापरू शकता. तुम्ही बघू शकता असं आपले कडक सुकले. आवाजावरून तुम्हाला अंदाजच आला असेल की आपले मिश्रण किती छान असे कडक सुकले आहे. त्यानंतर आपण हे मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घ्यायचं आहे. त्यासाठी आपल्याला मिक्सरचं भांडं छान असं कोरडं करून घ्यायचं आहे आणि याची आता आपण पावडर तयार करून घेऊया. तुम्ही बघू शकता किती छान अशी आपली पावडर तयार झाली. आपली पावडर अशाच प्रकारे आपल्याला पाहिजे होती, जेणेकरून तिच्या कलरवरून तुम्हाला लक्षातच आलं असेल की किती छान कलर आलेला आहे आपल्या आम पावडरला. बाजारात मिळणाऱ्या अनेक पेयांच्या पावडरमध्ये रंग, केमिकल किंवा प्रिझर्व्हेटिव्ह असतात, पण ही पावडर पूर्णपणे घरगुती आणि नैसर्गिक आहे. ह्या पावडरपासून तुम्ही आंब्याचं पन्हं, सरबत, मँगो शेक, स्मूदी, फ्रुटीसारखे पेय आणि अनेक डिझर्ट्स सहज बनवू शकता. साठवताना फक्त स्वच्छ आणि कोरड्या बरणीतच भरून ठेवा. ओला चमचा वापरू नका. फ्रीज किंवा फ्रीजमध्ये ठेवण्याची गरज नाही. तुम्ही स्वच्छ हवाबंद डब्यामध्ये पण भरून ठेवू शकता. आता मी सांगितलेल्या सर्व टिप्स नक्की पाळा. त्यामुळे उन्हाळ्यात न ठेवताही तुम्ही आंब्याची पावडर अगदी परफेक्ट तयार होईल.
आता ही पावडर वापरायची कशी? तर एक मोठ्या ग्लासमध्ये पाणी घ्यायचं. त्यात 2 चमचे आंब्याची पावडर घालायची. तुम्हाला दिसलं की ती लगेच विरघळत नाही, कारण त्यात बाजारातील पावडरप्रमाणे विरघळण्यासाठी कोणतेही केमिकल मिसळलेलं नाही. मिक्स करून घ्या. चमच्याने थोडा वेळ चांगलं ढवळायचे. त्यानंतर बर्फ घालू शकता आणि मग थंडगार नैसर्गिक आंब्याचं पेय तयार झालं आहे. हे प्रेमिक्स बनवण्याची पद्धत अतिशय सोपी आहे. यापासून बनणारे सर्व पदार्थ चवीलाही खूप छान लागतात. आपण आता दुसरं पेय बनवूया. मिक्सरच्या भांड्यामध्ये 2 चमचे आपल्याला आंब्याची पावडर टाकून घ्यायची आहे. साखर घालायची आहे. त्यानंतर आपल्याला 1 चमचा मिल्क पावडर घालून घ्यायची आहे आणि त्याचसोबत आपल्याला मी 15 मिनटं फ्रीजमध्ये थंड होण्यासाठी हे दूध ठेवलं होतं. ते दूध पण आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं आहे. मिक्सरला छान असं आपल्याला हे फिरवून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता किती छान असा आपला मिल्कशेक तयार झालेला आहे. तयार झालेला आपला मँगो शेक आपण सर्व करूया. तुम्ही बघू शकता किती छान दिसतो. त्याच्या कलरवरूनच तुम्हाला अंदाज आलेला असेल का किती छान आपलं ह्या आम पावडरमध्ये तयार होतो. तुम्ही एरवी कधीही करू शकता आणि त्याची मजा घेऊ शकता. माझी आम पावडरची रेसिपी तुम्ही कोणत्या शहरातून पाहताय ते मला कमेंट करून नक्की सांगा. तुम्हाला माझ्या रेसिपी आवडत असेल तर माझ्या चॅनलला एक लाईक जरूर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद.